आणि करावे म्हटलं, नवी मुंबई म्हटलं की दशरथजी पाटील देखील उरण तालुक्यात आहेत, उरण प्रीमियर लीग कव्हरेज करतायत. अगदी सकाळीच मी मिनिश इथे येण्याआधी उरण प्रीमियर लीग चालू केली होती. पहिलाच सामना चालू होता. पहिल्या सामन्यातील पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना दशरथ पाटील असे म्हटले होते पहिलेच ओपनिंग जोडीला की चला मैदानाच्या आतमध्ये पहिला जोडा आपण पाठवायचा आहे लग्नाचा. अशा पद्धतीची जी शैली आहे आगली वेगळी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू द क्रिकेट. फर्स्ट बॉल थर्ड मॅच. तिसऱ्या सामन्यातील पहिलाच बॉल. यावेळेस सुपर बॉल पाहायला मिळाला. बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट घडला नाही. पहिला चेंडू ऑफ साइड जे ऑफ स्टंप. चेंडू रिलीज केलाय. गोलंदाज सचिन नाईक आपण पाहतोय. डीजे जीडी आमच्या समवेत आहेत. यावेळेला आक्रमण करायचा प्रयत्न. ऑनसाइड एंडला चेंडूला ढकललाय. मिड विकेट क्षेत्र निवडलंय. एक धाव सहजगत्या प्राप्त. एकच धाव मिळाली जाते. एकेरी धावेनं संघाचं श्रीगणेशा केलंय. अगदी स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. आदेश कडू साहेब त्यांच्या समेत मनोज कडू साहेब देखील उपस्थित झाले आहेत. त्याचं देखील हार्दिक स्वागत असेल. कारवली देवी बीड साहेबजी सोनारी गावाची मानाची अभिमानाची सन्मानाची स्वाभिमानाची स्पर्धा अजय स्मृती चषक 2025. अगदी फिल्डिंग रिस्ट्रिक्शन पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया ऑन स्ट्राईक एंडला फलंदाज केतन मेहर. एक खूप मोठं नाव पाहायला मिळालंय. पनवेल तालुक्याचा हा सितारा केतन. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय सचिन नाईक. चांगला फटका पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण झाले. क्या बात आहे. डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न. धोक्याची घंटा वाजताना पाहायला मिळाली होती. चांगला बॅकअप. एक धाव आली आहे. दोन्ही खेळाडूंनी एक एक धाव्याने आपलं अकाउंट ओपन केलं आहे. टोटल 2 धावा आल्या. 3 चेंडूंचा खेळ झालाय. शांतमय सुरुवात पाहायला मिळते. शांत गतीचा खेळ. दोन धावा पाहायला मिळतात. UTCची चांगली क्लिअरिटी आपण पाहतोय. WTCची मिड ऑनला धोक्याची घंटा. डायरेक्ट हिट नाही. एकच धाव. चांगलीच गोलंदाजी हाताळतोय सचिन नाईक. एकही स्वैर मारा नाही. एकही मोठा फटका नाही. अचूक लेंथ, अचूक लाईन, अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाले. आपल्याकडं आपला टप्पा नीट असेल ना तर मग भल्या भल्या फलंदाजांना खऱ्या अर्थानं मोठे फटके मारताना घाम फुटतोय. आपल्याकडं असलेली लाईन, लेंथ, दिशा असणं गरजेचं आहे. अन्यथा आपली दशा होईल. दिशादर्शक गोलंदाजी पाहायला मिळते आहे. यावेळी देखील फलंदाजांना थांबवलाय. बॅटच्या बॉटम एजला चेंडू ब्रश झालाय आणि इथून डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. क्वालिफाय पंच आपण पाहतोय. सुदेश म्हात्रे सर खोपटे, मुकेश म्हात्रे सर नवीन शेवे, लाईव्ह टीम राहुल उलवेकर, कॅमेरामॅन राज, पूर्वेश अँड ऑल WTC टीम मेंबर्स. एक धाव. 4 धावा येतील. ओव्हर नंबर 1ला मात्र पूर्णविराम देऊया. P1चा खेळ झालाय पहा. अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात ज्या षटकामध्ये धावा खर्च केल्या जातात ना, जास्त पद्धतीने लयलोट केले जाते ना, गॅप सिलेक्शन, त्या पहिल्या षटकामध्ये सचिन नाईक मात्र वरचढ ठरला आहे. सचिन नाईकनं पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केल्या. त्यामध्ये 2 डॉट चेंडू फेकलेत. सचिन नाईकनं आपली जमेची बाजू केली आहे. पहिल्या षटकामध्ये नवी मुंबईचा चांगलाच खेळ पाहायला मिळाला आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी मध्यम गती गोलंदाज, धीम्या गतीचा गोलंदाज वापरण्यात येईल. आली येताना पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. नवी मुंबईचा हा संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट्स करतोय. हक्काची माणसं, भूमिपुत्राचा आवाज, भूमिपुत्राची माती, ही माती भूमिपुत्रांची, ही माती शूरवीरांची, ही माती खेळाडूंची आणि ही माती पनवेलकरांची, उरणकरांची. यावेळी काय घडलंय? पहिल्याच बॉलवर क्लिंग बोल्टनं अगदी फर्निचर केला जातोय फलंदाजाचा. डिस्ट्रॉय फर्स्ट विकेट. बॅक टू द डका.
न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये उदय घरत दाखल होताना आपण पाहतोय. अगदी केतन मेहर बॅक टू द डकआउट. अगदी चांगली गोलंदाजी पहिल्याच बॉलवर आली. यानं केतन मेहरला बाद केलाय. मोठा मसा गळाला लागलाय. यावेळेचा चांगला फटका गुड वायस होतो. बॅट ऑन द ग्राउंड पाहायला मिळते. फटका क्षेत्ररक्षक आहेत. तत्वर एक धावसंख्या. चांगली ड्रेस कोड पाहायला मिळते. पहा वन सोल्युशन नवी मुंबईच्या शिलेदारांचा अगदी हिरव्या रंगाची जर्सी पाहायला मिळाली आपल्याला. अगदी सौभाग्याचं लेणं घेऊन आज आले आहे टीम नवी मुंबई. तर एकीकडून टीम पनवेल खेळ करतील. भूमिपुत्र पनवेल. अगदी मेरिडिक पनवेल संयोजकांच्या वतीनं आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतोय. आपण वेळेवर आलात पण उरण तालुक्यातीलच संघ कुठेतरी उशिरा येताना पाहायला मिळतोय. त्यामुळं तुम्हाला इथे येऊन थांबावं लागले. त्याकरिता आपली दिलगिरी व्यक्त करतोय. यावरचा फटका चांगला आहे. अगदी आडव्या बॅटनं चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रो. बिन मागे मोर. अजय चस्काचा आलाय फोर. पालखी सध्या सोनारी गावाची आहे. ट्रेंडमार्क आहे सोनारी गाव. पालखीचा सोला गाजते माझे सोनारी गावात. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवले जात आहेत. गोलंदाज आली. मध्यम गती गोलंदाज. मिश्रणार्थ गोलंदाजी. तंत्रशुद्ध गोलंदाजी म्हटलं जाते. फूट सलाड गोलंदाजी ज्याला म्हटलं जाते ना, अशी गोलंदाजी. पहा फूट सलाड पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला सफरचंद त्यानंतर कलिंगड अशा पद्धतीनं फूड असतो. तशा पद्धतीनं फूड सलाड पद्धतीची गोलंदाजी फेकण्याचं काम करतोय. कधी एक धाव कधी विकेट झेलची शक्यता. येस चेंडू फळीचा सुरेख जमलाय मेल. आगरी कोली मुंबईचे राजे. करू नका आग्र्यांचा नाद. आणि फलंदाज झालाय इथून झेलबाद. डीजे जेडी खूप चांगलं संगीत. जेवलो जेवलो. ओव्हर धावा आल्यात 10. नक्कीच आमचं जेवण देखील झालं आहे. 2 विकेट देखील बाद झाल्यात. अगदी पाहुणे जेवलेत का ते सांगण्याचं काम केलं नितेश भोईर सर. या गीताच्या माध्यमातून तुम्हाला आदेश दिलेत. संजय म्हात्रे न्यू बॅट्समन येथील. अलीच्या गोलंदाजीचा विचार करायला गेलात तर 6 धावा 2 विकेट ज्यानं प्राप्त केल्यात. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलेत सचिन नाईक येताना पाहायला मिळतील. आपल्या कोट्यातील मिस्टर क्रिकेट म्हणून ज्यांची एक आगळी वेगळी ओळख. नवी मुंबईतील एक दमदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंडर 22 बिग बॅश लीग ज्यांच्या नेतृत्वाखाली अगदी विजयाचा धारावी टीमनं विजयाचा मान पटकावला होता तेच खेळाडू सचिन नाईक मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा खेळाडू पाहायला मिळतोय. चांगलाच फटका. गॅप सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक म्हणतात शर्यत लागली आहे. पाहूया चेंडू थांबेल का. प्रयत्न केले जातात. तत्वर चेंडू चाललाय गुलीच्या वेगानं. आलाय गुलीगत 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 गुलीगत. धोका धोका धोका. आलाय चौका.
अगदी एक एस एस ब्रदर झाले, आता दुसरी एस एस ब्रदर पाहायला मिळते. सत्यम आणि सौरभ एस एस ब्रदर्स ट्रॉफी पाहायला मिळेल पुढील हप्त्यामध्ये. यावरचा चेंडू हलक्या हाताने गॅप सिलेक्शन आहे, जागा पूर्णपणे खाली आहे, क्षेत्ररक्षक पळतायत तत्वर. पुनश्च एकदा चेंडू फर्रार आलाय अजय ट्रॉफीचा. अनादर मोर 4 रन. अगदी मगाशी धारावी टीमचा उल्लेख केला. धारावी म्हटलं की मग आमचे धीरज भोईर, विकी भोईर, भावेश नाईक खूप मोठे नावं आहेत नवी मुंबईमधील. सातत्याने रजनी ट्रॉफी बेंडकलच्या मैदानावर देखील खेळताना संघ पाहायला मिळेल. आणि बेंडकल ट्रॉफी यंदा मी तर म्हणेल 1 2 3 दिवस नितेश भोईर कव्हरेज करताना पाहायला मिळतील. इथून जाऊया ऑल ऑन द कार्पेटचा फटका. ऑल ऑन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत तेथे. मिड विकेटला एक धावसंख्या प्राप्त केली जाते. एकेरी दुहेरीनं संघ आगेकूच करतोय. 19 धावा आल्यात. अगदी 19 धावसंख्येचा विचार करायला गेलात ना नितेश सर, तर 19 वर्ष ज्यानं टीम क्रिकेटसाठी आपली कारकीर्द सांभाळली होती. अगदी खऱ्या अर्थानं झहीर खान आणि तदनंतर वीरेंद्र सेहवाग 19 वर्षाची त्यांची कारकीर्द होती टीम इंडियासाठी. आणि जगात भारी माझी 19 फेब्रुवारी राजांचा जन्मोत्सव 16 अगदी थाटामाटामध्ये साजरा केला जाईल. ज्यांच्या मुलास मंदिरावरील कलश, अंगणातील तुळस आणि आया बहिणींचं सौभाग्य आज ज्यांच्या मुलं शाबूत आहे. परस्त्रीला देखील माते समान ज्यानं खऱ्या अर्थानं मान दिलाय असा एकमेव राजा, जगातील सर्वोत्तम मान राजा, ऐसा पुत्र जन्मास यावा त्याचा त्रिलोकी झेंडा गाजावा. राजे शिवछत्रपती. स्लोवर चेंडू, चेंज ऑफ पेस, धीम्या गतीचा बॉल पाहायला मिळालाय. गती परिवर्तन पाहायला मिळाले. मिश्रणार्थ गोलंदाजी आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी बॅटच्या आधी चेंडू गरकन गिरकी घेतली आहे. पहिल्या बॉलवर 2 चौकात, तदनंतर 1-1, इथून डॉट. टोटल 5 चेंडू झालेत. अद्याप 10 धावा खर्च करतात. लास्ट बॉल सचिन नाईक, 3rd ओव्हर. चेंडूला हलक्या हाताने ढकललाय. कैलासवासी लता कडू आणि एकीकडून आपण पाहतोय नरेश कडू यांच्या स्टँडच्या अगदी मधोमध हा चेंडू खेळून काढला होता. धावा आल्या जातील. टोटल 20 ओव्हर नंबर 3चा खेळ झाला. 18 चेंडूमध्ये 20 धावा. चांगली 21 धावसंख्या येताना पाहायला मिळतात. आणि अगदी अद्याप पर्यंत नवी मुंबई वन सोल्युशन नवी मुंबई टीमनं चांगलीच गोलंदाजी हाताळली. शेवटचे 12 चेंडूचा केलं असेल. 2 हाणामारीच्या षटकामध्ये फलंदाजांना गिअर चेंज करायला लागतील. भूमिपुत्र पनवेल. अगदी या मैदानाचा विचार करायला गेला तर या मैदानामध्ये दुपारच्या सत्रामध्ये 50हून अधिक 100 धावा देखील चेस झाल्यात, बनवल्यात देखील. अगदी सोन्या गायकवाड यांचं अगदी हवंसं मैदान आहे की ह्या मैदानावर ज्यानं 1 नव्हे 2 नव्हे 6-6 10-10 षटकार ठोकण्याचं काम या मैदानावर केलंय. त्या मैदानावर कुठेतरी सोन्या गायकवाड शांत बसणारातला खेळाडू नव्हे आहे. पारगावचा हा तारा सितारा आता शांत बसणार नाही. आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये सोन्या गायकवाडला देखील आपले हात पूर्णपणे खोलावे लागतील. अगदी त्यांचं फेवरेट मैदान आहे. या प्रत्येक खेळाडूची अगली वेगळी ओळख असते. त्यांना सोनारीच्या मैदानावर खेळ करण्याला आवडते आणि ते खेळ प्रेक्षकांना दाखवणे देखील गरजेचं आहे. पसंतीचं मैदान. यावर आक्रमण केलंय. सुपर बॅटिंग पाहायला मिळतोय. सुपर स्ट्रोक. अगदी फटक्यामध्ये ताकद बेमिसाल. बॉल चाललाय सीमा पार. टाल्यांचा होतोय. कडकड 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 कडकडाट. येस, अगदी सोन्या गायकवाडचा आता जलवा पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय गोलंदाजाचा सोन्यानं. यावर देखील आक्रमण केलंय.
ऑफ साइड एंडला एक धाव झाली, दुसरीचा पलटवार, पाटमोरे झाले, धावगती फेकली आहे, थोडीशी धाव स्लो पडली आहे गाडी आहे, तत्वर 2 झाल्यात, एक्सिलेटर झाले आहेत, एकाच रुळावर नितेश सर 2 गाड्या येण्याची दाट शक्यता पाहायला मिळाली होती. तत्वर 2 धावा आल्यात, 2 धावेनं टोटल 29 आल्यात. गोलंदाजीसाठी गोलंदाज मिथून पाहायला मिळाले आहेत. पाहूया मिथून यावरचा चेंडू बॅटला ब्रश झालाय, मागील दिशेला 1 धाव आले आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप, एकेरी धावसंख्येनं मी म्हणेन पहिल्यांदाच सोन्या गायकवाडची थोडीशी सोनारीच्या मैदानावर बॅट थोडीशी शांतपणे पडताना पाहायला मिळाली आहे. टोटल धावा आल्यात 30 धावा येत्या, 3 दशकामध्ये प्रवेश केलाय. धावा येणं गरजेचं आहे. नितेश सर दुपारचं सत्र आहे, दुपारच्या सत्रामध्ये या मैदानावर 60-65च्याहून अधिक धावा पाहायला मिळतात. कुठेतरी धावा थांबले आहे, वारा देखील आहे, पण वाऱ्याच्या विरुद्ध न फटके खेळता वारे वाहतात तिथून फटके खेळावे लागतील. पश्चिम पूर्व पाहून खेळ खेळावा लागेल. इथून 1च धाव येते. पूर्णपणे गोलंदाजांनी रोखून ठेवलं आहे भूमिपुत्र पनवेलच्या शिलेदारांना. सोन्या गायकवाड सारखा फलंदाज असून देखील फक्त अद्याप 31 धावांची लयलूट झाली आहे. सोन्याला शांत बसून जमणार नाही. पाहूया सोन्या कसा खेळ करेल. यावेळेला आक्रमण केलंय, झेलची शक्यता आणि झेल टिपलाय, गोल्डन मासा गळाला लागलाय, गोल्डन विकेट टेकेड बाय मिस्टर मिथून. डीजे मास्टर ठोक. लागलाय, मी म्हणेन काटा लागला नाही तर तो काटा बाहेर काढलाय आणि काटा काढलाय. अगदी सोन्या गायकवाडला बाहेर काढलाय गोलंदाज मिथुननं. चांगलीच गोलंदाजी हाताळली. न्यू बॅट्समन इन ॲक्ट नंबर 5 राजेश पाटील. राजेश पाटील न्यू बॅट्समन. अगदी थांबून टाकण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला म्हणजे चांगलीच फेकी. क्या बात है, गुड थ्रो. ओव्हर नंबर 4चा खेळ झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धाव फलकावर जोडल्या जातील 3 बाद 32. भूमिपुत्र पनवेल या षटकामध्ये मिथून 11 धावा खर्च करून एक मोठा मासा गळाला लावलाय, तो म्हणजे सोन्या गायकवाड. अगदी या दोन्ही फलंदाजांना पुढील येणारे 7 चेंडूमध्ये चांगला खेळ करावा लागेल. तत्पूर्वी संडे आणि फंडे उद्याच्या दिवसातील बलाढ्य खेळ पाहायला मिळतील, बलाढ्य लॉट्स पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये खेळ करणारे संघ असतील टीम पारगाव विपक्ष धुतुम, कामोटे विपक्ष जंतराचा दादर पेन, बोनकोडे विपक्ष माहुल गाव, तदनंतर नांदकर विपक्ष दारावे, मच्छिंद्र स्मृती दारावे. सचिन नाईकचा खेळ पाहायला मिळेल. तदनंतर धीरज विकी थेट ISPL मध्ये असतील, त्यांच्या अनुपस्थिती पाहायला मिळेल. 2 आयकॉन खेळाडू असतील या संघामध्ये. एक टीम 2 आयकॉन अशी कॉन्सेप्ट पाहायला मिळते. तत्वर 1 धाव आले. लास्ट ओव्हर घेऊन आलेत गोलंदाज स्लॉक षटक अजय. पाहूया येणारे 5 चेंडूमध्ये अगदी इथून डॉट बॉल पाहायला मिळते. नक्कीच नितेश सर असं म्हटलं जातं ना, आपण जर मगाशी इंडियन आयडन आपण पाहिलं, सारेगम पाहिलं तर पहिल्यांदा त्यांना एकेकाला गायला सांगतात, नंतर डुएट सॉन्ग असतात, मग निशाना दिसला ना, मग ती नाचणार तो नाचणार, अशा पद्धतीचं. तसंच कायसं क्रिकेटमध्ये नितेश सर असल्यावर सातत्याने आम्ही दुपारच्या सत्रामध्ये तसंच कायसं करतो. थोडंसं डुएट देखील होणं गरजेचं आहे. शब्द संगती वाढतायत, शब्द संगतीचा संग्रह प्रेक्षकांपर्यंत जातोय. सामना ज्या ज्या पद्धतीनं खुलवता येतोय, रंगारंगी करता येते, रंग भरले जातात, हिरवा पिवळा निळा अशा पद्धतीनं खेळ देखील रंगला जातोय. इथून डॉट येतात. टोटल आल्यात
33. येस, नक्कीच मैत्रीपूर्व समालोचन केलं जाईल नितेश सर. अगदी लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला आहे. इथून गोलंद 34 धावा आल्यात. गोलंदाजाने पूर्णपणे नितेश सर पहिल्या सत्रामध्ये रोख लावले आहेत. वन सोल्युशन नवी मुंबई. यावरचा बॉल इथून ऑन द कार्पेट अगदी मिस फील्ड पाहायला मिळाले आहे. फ्लम्बलिंग झाले आहेत. तत्वर 2 धावा येतात. टोटल या 2 धावा आल्यात. दोन धावेनं 36 धावा आल्यात. अगदी शेवटचा बॉल पाहूया. मोठा फटका येईल का? येणं गरजेचं आहे. फायटिंग स्कोर होईल. फलंदाज आक्रमण करतील. प्रयत्न केले होते. प्रयत्न अंती परमेश्वर. इथून एक झाले आहे. दुसरीचा पलटवार झाला आहे. फेकी केली आहे. धाव कमी पडल्या आहे. रनआउट झाले आहेत. एकच धाव आले आहे. एकेरी धावेनं टोटल धावा आल्यात. इथून भूमिपुत्र पनवेल टीमच्या गुणलेखकाचा अहवाल अनिश चांडेल आणि मिनिश कडूच्या माध्यमातून टोटल धावा आल्यात. 37 धावा आल्यात. 38 धावसंख्येचं एक माफक आव्हान. लो स्कोरिंग मॅच. अगदी व्यासपीठावर उपस्थित मंगेश दादा तांडेल याचा सन्मान केला जाईल. मी सुनील कडू साहेबांना विनंती करतोय की आपण मंगेश दादांचा सन्मान करून घ्यायचा आहे. सोनारी गावाचे दानशूर व्यक्तिमत्व. आणि इथून चला टॉस साठी या. इथून नेक्स्ट मॅच आपल्या भेटीस येताना पाहायला मिळेल. मेडिटेक पनवेल विपक्ष प्रेम स्पोर्ट्स मुलेखंड. दोन्ही टीमचे कॅप्टन या. तत्पूर्वी मंगेश दादा तांडेल यांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय. मायचूप दर्शाल प्रेमाचं प्रतीक. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान. त्याने राजेशिव छत्रपतींची एक गोड प्रतिमा दिली जाते. ऊर्जा स्त्रोत्र खऱ्या अर्थानं असणारे आपले सर्वांचेच खऱ्या अर्थानं प्रेरणादायी छत्रपती शिवरायांचे गोड आठवण. तत्पूर्वी मनोज कडू यांचा देखील सन्मान केला जाईल. मनोज कडू साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या कार्यक्रमाप्रती केला जातोय. गौरव कडू यांच्या सुनील कडू साहेबांच्या शुभ हस्ते. कालच्या रात्री सुनील कडू यांचा फोन आम्हाला देखील आला होता आणि अगदी नक्कीच चांगलं कामकाज ज्यांच्या माध्यमातून पाहिलं जाते. त्यांचा सन्मान 40+ संघाचे लेजंड खेळाडू आहेत सोनारी गावाचे मनोज कडू, माजी कर्णधार टीम सोनारी 40+ आणि आपले सोनारीचे उपकर्णधार किशोर धर्मराज कडू त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. नक्कीच ते आनंदीमय आहेत कारण की एक सामना जिंकलाय विंदनेला. टीम 40+ मास्टर सोनारी. बॅक टू द क्रिकेट अँड वाय. चला चेंडू घ्या आणि खेळाला सुरुवात करूया. चांगलं कामकाज आज संपूर्ण लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहिलं जाते आणि अगदी VIP डाईसवर आपण पाहतोय मंगेश दादा असतील, तदनंतर मनोज कडू साहेब असतील बातचीत करताना. प्रशांतभाई कडू अगदी संगीत क्षेत्रातील एक उत्तम वादक. गौरव कडू, तदनंतर अमूल्य कडू रायगड प्रीमियर लीगमधील जय माता दी सोनारी टीमचे व्यवस्थापक म्हणून कामकाज पाहिलं होतं अमूल्य कडू. तेच इथून आपण पाहतोय प्रेम स्पोर्ट्स मुलेखंडचे कॅप्टन इथं आलेले आहेत. योगेश जे आलेले आहेत तरी मी विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हा आणि टॉस करून घ्यायचं आहे. मी विनंती करतोय बसत. चला टॉस करून घ्या. इथून उरणचे कॅप्टन आलेले आहेत, मुलेखंडचे कॅप्टन आलेले आहेत. तरी मी विनंती करतोय पनवेल टीमचे कॅप्टन या.
थँक्यू सो मच उमंग भुईर यांचा मराठीचा हा गोड आवाज या स्पर्धेसोबत जोडला गेलाय आणि गेले कित्येक वर्ष मी म्हणेन सोनारी आणि सोनारीचं क्रिकेट आणि त्याचबरोबर उमंग भुईर यांचा मराठीचा हा गोड आवाज या अनेक वेगवेगळ्या स्पर्धांसोबत नेहमी आपण पाहिलाय. उद्याच्या दिवसामध्ये आपण पुन्हा एकदा एक टीम दोन आयकॉन अशी संकल्पना पाहणार आहोत. त्यामध्ये खरं तर 8 संघांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. टीम पारगाव आणि धुतुम असा पहिला सामना असेल. टीम कामोठे आणि टीम दादर पेन. त्यानंतर बोनकोडे 11 बोनकोडे नवी मुंबईतली टीम विरुद्ध माहुलगाव. अर्थातच अजून एक टीम आपल्याला पाहायला मिळेल जी मुंबई पंचक्रोशीला बिलॉंग करते. टीम नांदकर आणि त्यांच्या विरोधात टीम धारावे पाहायला मिळेल. पारगाव, धुतुम, कामोठे, दादरपेन, बोनकोडे, माहुलगाव, नांदकर आणि धारावे अशी 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील. नांदकर विरोधात धारावे ही मोठी फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्याच्या लॉटमध्ये एक नवी मुंबईमधील दादा संघ त्यांच्या विरोधात एक भिवंडी परिसरातील मोठा दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळेल. जिथे आपण पाहताय उद्याचा हा लॉट आहे, परंतु आज या संकल्पनेमध्ये खरं तर तालुका हाफ या कॉन्सेप्ट अंतर्गत खेळ सुरू असताना 2 टीम्समध्ये सुरू असलेली ही लढत आपल्याला पाहायला मिळतीये. जिथे आणि अगदी आपण पाहतोय पनवेल टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि उरण टीमचे देखील कॅप्टन आलेले आहेत. तत्पूर्वी प्रथमतः मी पनवेल टीमची दिलगिरी व्यक्त करतोय की तुम्हाला थोडंसं व्यत्यय आलं आहे आणि थोडंसं तुम्हाला थांबावं लागलं आहे. त्याकरिता आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतोय. मंगेश साहेब तांडेल यांच्या शुभाचे टॉस केला जाईल. एकीकडे असतील पनवेल टीमचे कॅप्टन आणि एकीकडे उरण टीमचे कॅप्टन या योगेशजी. चला या टॉस करून घ्या. अगदी टीम पनवेल आणि टीम मुलेखंड हे लॅटेल्स समोर यायचं इकडे घ्या. यस टॉस केला जातोय. मंगेश तांडेल साहेबाच्या शुभास्ते हेल्ड इज अ कॉल उरण आणि हेल्ड इथून टॉस जिंकलाय टीम उरणनं. तर आपला निर्णय कळवायचा आहे. जाऊया बॅक टू द क्रिकेट. सामना आपल्याला पाहायला मिळेल जिथं आवाज ऐकतोय कॉम्बॉक्स मधून आमचे करावेचा दमदार आवाज भुईर घराण्यातील आमचे भुईर ब्रदर्स नितीशजी. थँक्यू उमंग भुईर. ओ ड्राइव्ह केलं. वाव यू ब्युटी. टाइम लिहिलं होतं या फटक्यामध्ये, क्लास लिहिलं होतं या फटक्यामध्ये. नाव आहे माजिद बलोच, मॅन फ्रॉम बोनकोडे नवी मुंबई. पहिला वार येईल कलात्मक ऑन ड्राइव्ह षटकार. याही वेळेला अजून एक बॅक टू बॅक बाउंड्रीज, अजून एक चौकार आलाय. 2 चेंडू 10 धावा आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 5 चेंडूंच्या अखेरीस पोहोचलीये. बिनबाद 14 बेधडक सुरुवात झाली आहे. 14 धावा. मी म्हणेन लो स्कोरिंग मॅच म्हणून उल्लेख केला होता उमंगनं, परंतु इथे मॅच मात्र पहिल्याच काहीशा षटकामध्ये संपवण्याचा मनसुबा आपल्याला पाहायला मिळतोय. मी म्हणेन हाय आक्रमक पवित्रेनं अजून एक स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न. डिस टायमिंग थोडंसं चुकलं गेलंय. डीप मध्ये प्रोटेक्शनसाठी कुणी नव्हतं. ऑन साईडला फुटवर्कचा वापर करत असताना बॉल अडला गेलाय. 2 धावा मिळतील. रणसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळते 16 ऑन द स्कोर बोर्ड. जसं दुसरं षटक सुरू होईल या ऐकूया डीजे मास्टर्सच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत डीजे जेडी. गजर सोनारी गावाच्या सिद्धिविनायकाच्या पालखीचा सुंदर संगीत. फार छान संगीत आणि अतिशय पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर जनरेट होताना आपल्याला पाहायला मिळतंय. नामस्मरणाने या स्पर्धेची आपण सुरुवात केली, प्रारंभ केला आणि
स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच खरं तर अगदी खेलीमेलीच्या वातावरणामध्ये क्रिकेटचा हा वारसा आणि क्रिकेटची ही वैभवशाली परंपरा मात्र जपली गेली आहे. बॅकफूट वेज ट्रान्सफर करायचं होतं, कलात्मक झेल इथे पकडला गेलाय. लालचंद गावंड, गावचं नाव आहे वाघिवली. मग क्रिकेटचा खेळ असो, गोलंदाजी असो, फलंदाजी असो, फिल्डिंग असो की पंचांची भूमिका असो, बहुआयामी असे मल्टी टॅलेंटेड वाघिवलेवाड्याचे लालचंद गावंड यांच्या हातातनं झेल निसटणं मात्र अशक्य आहे. झेल टिपला गेला, फलंदाज होतील बाद. अगदी वयाचे 55व्या वर्षी क्रिकेटमध्ये खेळ करता सुंदर झेल टिपलाय आणि सलामीला आलेल्या नितेश सर खेळाडूचा खेळ लालचंद गावंड थांबवलाय. डीजे थकलेल्या मनाला शांत करण्याचं साधन म्हणजे संगीत. मन प्रसन्न करण्यासाठी ऐकलं जातं ते संगीत आज आपण एन्जॉय करतोय. क्रिकेट अँड म्युझिक असं एक जबरदस्त फ्युजन आपल्याला पाहायला मिळतंय. मॅचमध्ये इन ॲट नंबर 3 अमित वाडकर आपल्याला पाहायला मिळतील, जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. आणि इन ॲट नंबर 3 फिटनेस ॲथलीट, वन ऑफ द फाइनेस्ट ऑलराऊंडर अँड वन ऑफ द ब्रेव असा हा खेळाडू, धाडसी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पंचांकडनं पवित्रा घेत असताना गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी हाताळतात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 16 आणि दुसरं षटक पहिल्याच बॉलवर मंगेशनं विकेट संपादित केली आहे. अराउंड द विकेट हलवार पद्धतीनं फक्त टाइम केलं बॉलला आणि इथे बॉल फरार होईल, सीमारेषेलगत थोडंसं क्षेत्ररक्षण होईल, तोवर मात्र 2 धावा अंकित झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, पाठमोरा धावतील का तर इथे नाहक बली. ओ ओ ओ मोय 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 काय घडतंय एक्झॅक्ट म्हणत मैदानाच्या आतमध्ये आम्ही आमचे वर्ल्ड टेनिस क्रिकेटचे जे प्रॉपरेटर कम्प्युटरवर जे बसलेत आमचे राहुल उल्वेकर, ते खरं तर ही क्षणचित्र आहे, लगेचच ही व्हिडिओ फीत आहे ना ही कॅप्चर करतील आणि आमच्यापर्यंत पोहोचवतील. काहीसं हास्यास्पद काहीसं घडलं, कारण माजिदच्याही चेहऱ्यावर बघा थोडीशी स्माईल आहे. अमित वाडकर तसे मात्र खरं तर पोलीस दलामध्ये असल्यानंतर ते फार सिरियसही असतात, परंतु त्यांना मात्र मी म्हणणे आता स्माईल आवरली नाही. त्यांनी पाठमोरा पाठवलं जरूर माजिदला. तिथे काय घडलं तर फक्त चेंडू स्पर्श करायचा होता, कारण दोन्ही फलंदाज एकाच खरं तर क्रीजवर होते. आमचे 12th मॅनच्या भूमिकेमध्ये राज सर आहेत, लिजेंड आहेत, तेही खरं तर स्माईल देत आहेत. असं एक हास्यास्पद वातावरण या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. असं होतं कधी कधी, कारण त्याच्यामुळेच खरं तर मी म्हणेन या खेळाला एक वेगळं रंगवताही येतं. खेळातली एकाग्रता भंग झाली ना की काहीसं असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. नाही ही पण रील खरं तर व्हायरल होणार जरूर, 40+ ग्रुपवरही जाईल कदाचित. ओर द विकेट ना, अराउंड द विकेट ना, बॉलला स्विचचा प्रयत्न माजिद बलोच यांचा आणि बॉल ढेंगणातनं पसार झालाय, गेलाय तो फ्लाय स्टॉप लॉंग स्टॉप रिझनकडे. मिळतील धावा 4. मॅच वन साइड झुकताना पाहायला मिळते. एकूण धावसंख्या पोहोचली ती तब्बल 23 वर. एकूण काढायच्या त्या फक्त 38, आता उर्वरित फक्त 15 काढायचे आहेत. येण्या मॅचमध्ये खरं तर पंचांचाही खरं तरी निर्वाणा इशारा आलाय की व्हाईट बॉल +1, 2 धावा मिळतील. रणसंख्या झाली ती 24. 38 काढायच्या होत्या, आता 14 एकंदरीत काढायचे. येस डीजे. अजूनही 14 काढायचे आहेत. एकूण धावसंख्या झाली 24. परदेसी या हे गाणं लागलंय. प्रेम प्रेम हा सर्वांच्या आवडीचा विषय. उमंग कुठे आहेत? उमंग गेलेत मागच्या बाजूला, त्यांना वाटते फोन आलाय, बरोबर ना. क्रिकेट आणि प्रेम ह्या 2 गोष्टी संगमी धावत असतात, पडत असतात. क्रिकेटमध्ये कसं आहे ना की एक धाव बनवायला दोघांचा होकार लागतो, नातं बनवायला सुद्धा दोघांचाच होकार लागतो, तुटायला मात्र एकाचा नकार. असं का
याच्यावर आम्ही थोडीशी चर्चा करू उमंग सोबत. हा बॉल हाफ ट्रॅक वेट वॉच अँड ट्रान्सफर ताकदीचा वापर केलाय. माजिद बोलो सिक्सर किंग आणि त्याच्या बॅटमधनं आलाय त्याचा फेवरेट ऑन साइड फुलचा पॉवरफुल षटकार. फक्त 8 हवेत. 30 धावसंख्या झाली आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं एफर्ट्स कमी पडलेत का? गोलंदाजी करणाऱ्या टीम्सकडनं गोलंदाजीमध्ये तितकी गोलंदाजी झाली नाही आहे का? गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं तितकेसे एफर्ट्स आणि कमिटमेंट आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे का? असे फार क्वेश्चन्स येतील आता. असे अनेक प्रश्न मात्र उद्भवतील. कारण त्याचं असं की मॅचमध्ये जो परफॉर्मन्स व्हायला हवा होता तो परफॉर्मन्स झाला नाही आहे आणि मॅचपासून आता दूर चाललाय संघ. अर्थातच आपण पाहतोय फिल्डिंग करणारी टीम पनवेल मिडिटेक भूमिपुत्र पनवेल हा संघ. परंतु इथे या मॅचमध्ये अजूनही 6 धावांची गरज असणार आहे. 6ची गरज आहे म्हणजे मॅच फसली आहे. आणि थोडंसं विचार विनिमय करून कोणता गोलंदाज येईल. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 6ची गरज आहे. येस डीजे. छत्रपती झाला असं हे गाणं मात्र सादर केलंय. छत्रपती म्हणजे काय? थकलेल्या मनाला ऊर्जा देणारं नाव म्हणजे छत्रपती. भरकटलेल्या मनाला स्थिरता देणारं नाव म्हणजे छत्रपती. अंधल्या श्रद्धेला दृष्टिकोन इथेच मिळतो. मार्गदर्शन म्हणजे छत्रपती. संघर्षाच्या प्रवाहाला दिशा इथेच मिळते आणि तो दिशादर्शक म्हणजेच छत्रपती. अंधारलेल्या आयुष्याला प्रकाश इथेच मिळणार आणि तो प्रकाश म्हणजे छत्रपती. आयुष्याच्या रणांगणाला शौर्य इथेच मिळतं. ते शौर्य म्हणजे छत्रपती. आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये अपील झाली आहे. हाऊ इज दॅट इज द कॉल अँड अंपायर रेज द फिंगर अँड बॅटर इज डिक्लेअर इज OUT आउट. अमित वाडकर बॅक टू डग आउट. एक नमन आपल्याला करता आलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे ना, त्याचं साधं सोपं कारण असं आहे की आज मराठी म्हणून आपण जे काही आहोत, आज दसरा, दिवाळी, गणपती, नवरात्री, पाडवा, दहीहंडी सण कोणताही असो, जे काही साजरं करतोय ना त्याचं सर्व श्रेय जाईल ते महाराजांना. आणि म्हणूनच राज हे सर्व तुमच्या मुलं. म्हणूनच महाराजांना आपण खरं तर स्मरूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करावी. आपल्या देवाऱ्यात मंदिर आहे ना, मंदिरात गणपती बाप्पा आहे ना, ते कशामुळे? तेही महाराजांमुळे. आणि म्हणूनच गणपती बाप्पाच्या अगदी डाव्या अंगाला महाराजांची मूर्ती ठेवली ना, छोटी असेल तरी चालेल पण ती महाराजांची मूर्ती पाहिजे. म्हणूनच आयोजकांचा अट्टास आहे की प्रत्येक घराघरात हे महाराज पोहोचले पाहिजेत आणि महाराजांची प्रतिमा पुरस्कृत करून आपण प्रत्येक आलेल्या अतिथींचा सन्मानही करतो. ही फार चांगली बाब आहे. आज उमंग भोईर आमच्या समवेत, तेही खरं तर याच्यावर अजून थोडासा दृष्टिक्षेप टाकतील आणि त्यांच्या एक शिवव्याख्याते म्हणून खरं तर या पूर्ण या टॉपिकला पुन्हा एकदा चांगले रंगवतील सुद्धा. त्यांचा आपण वेलकम करणार आहोत. आणि हा येईल विजयी चौकार. मॅच वन साईड झुकताना आपल्याला पाहायला मिळाली, जिथे सहजतेनं विजय संपादित केलाय. अर्थातच आपण पाहतोय वन सोल्युशन नवी मुंबई या टीमनं अभिनंदन करूया आपण त्यांचं. आणि भूमिपुत्र पनवेल हा संघ परास्त झालाय, त्यांना आपण देऊया पुढच्या
पुढच्या स्पर्धांसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि पहिल्यांदा आपण खरं तर तिसरी मॅच जी होती आपण जी शेवट खेळवतोय, मेडिटेक पनवेल आणि प्रेम स्पोर्ट्स मुलेखंड दोन्ही टीम लगेचच मैदानाचा ताबा घ्या क्विक. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच